जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत जीवन बदलणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, जीवनात संकट येणारच, पण ज्याचे मन परमेश्वराच्या चरणी स्थिर असते तो कोणत्याही वादळात अडळ राहतो. कारण श्रद्धेच्या आधारावर उभा असलेला भक्त कधीच कोसळत नाही. परमेश्वराची कृपा ही समुद्रासारखी विशाल असते. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या पात्रानुसार ती घेऊ शकता. त्यामुळे स्वामींच्या शिकवणीवर विश्वास ठेवा आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात साकार होतील. स्वामी महाराज सांगतात की जो भक्त मनापासून परमेश्वराला स्मरतो आणि सत्याच्या मार्गावर चालतो, त्याच्या जीवनात कधी अंधार असला तरी तो प्रकाशात जाण्याचा मार्ग नक्की शोधतो. स्वामींच्या कृपेनेच जीवनाचा खरा अर्थ कळतो. कारण जिथे स्वामींचं नाव आहे तिथे अडचणी क्षणात नष्ट होतात आणि आयुष्याला नवा प्रकाश मिळतो. स्वामी महाराजांचे आशीर्वाद हे भक्ताच्या मनगटाला बळ देतात. त्यांच्याच आधारे भक्त धैर्याने संकटांना सामोरा जातो आणि अडथळ्यांवर सहज मात करतो. स्वामी भक्तांना स्वामींचे नामस्मरण केल्याने केवळ अंतःकरण शांत होत नाही, तर ते तुमच्या संपूर्ण जीवनाला नवीन दिशा देते आणि प्रत्येक अडचण संधीमध्ये बदलण्याची ताकद निर्माण करते. स्वामी महाराज सांगतात, जोपर्यंत तुमच्या कर्मात प्रामाणिकता आहे आणि तुमच्या मनात भक्ती आहे, तोपर्यंत परमेश्वर तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे कधीही सत्याचा त्याग करू नका. परमेश्वर तुम्हाला तुमच्या श्रद्धेच्या सामर्थ्याप्रमाणे देतो. त्यामुळे स्वामींच्या कृपेवर संपूर्ण विश्वास ठेवा आणि त्या श्रद्धेने तुमचं भविष्य उज्ज्वल करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक क्षणी परमेश्वराचा आधार घ्या. कारण जिथे भक्ती आहे तिथे शांतता आहे आणि जिथे शांतता आहे तिथे जीवनाचे खरे सौंदर्य आहे. स्वामी महाराज सांगतात, जीवनातील प्रत्येक दिवस हा ईश्वराने दिलेला एक नवीन आशीर्वाद आहे. त्यामुळे तो निष्काळजीपणे घालवू नका, तर त्याचा सदुपयोग करून जीवन अधिक सुंदर बनवा. स्वामींच्या चरणी समर्पित राहिलात तर तुमच्या जीवनात कधी अंधार राहणार नाही. कारण स्वामींच्या कृपेने प्रत्येक संकट संपते आणि भक्तांच्या मार्गावर फुलांचा वर्षाव होतो. स्वामी महाराजांचे नामस्मरण म्हणजे आत्म्याचा खरा आधार. कारण ज्याचे हृदय स्वामींच्या भजनाने भरले आहे त्याच्या जीवनात शांतता, समाधान आणि आनंद सदैव नांदतो. स्वामी महाराज सांगतात, भक्ती केवळ शब्दांची पूजा नसून ती जीवनाच्या प्रत्येक कृत्यात प्रतिबिंबित झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत भक्तीला कृतीत उतरवत नाही तोपर्यंत तिचे खरे महत्त्व तुम्हाला उमगणार नाही. परमेश्वरावर असलेला विश्वास हा पाण्यातल्या कमळासारखा असावा, जो संकटांच्या पाण्यात वाढत असला तरी त्याला कधीही ते पाणी व्यापू शकत नाही. स्वामी भक्तांनो, जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा स्वामींना निष्ठेने स्मरल्यास तीच परिस्थिती तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने नेणारी एक नवीन संधी बनते. स्वामी महाराज सांगतात, जो भक्त स्वार्थ न ठेवता सेवा करतो तोच खऱ्या अर्थाने धन्य होतो. त्यामुळे तुमच्या जीवनात दान, सेवा आणि परोपकाराचे महत्त्व ओळखा. स्वामींच्या कृपेने भक्ताचे जीवन सुंदर होत जाते. कारण परमेश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक भक्ताला जीवनात योग्य मार्ग सापडतो आणि तो अंधारातून प्रकाशाकडे प्रवास करतो. परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी मोठमोठ्या पूजा आवश्यक नाहीत. फक्त शुद्ध मनाने आणि भक्तीने केलेले एक साधे स्मरण सुद्धा तुम्हाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते. स्वामी महाराज सांगतात, सत्य, श्रद्धा आणि सेवा हीच 3 मूल्य तुम्हाला देवाच्या समीप नेऊ शकतात. त्यामुळे कधी या 3 गोष्टींचा त्याग करू नका. स्वामी महाराजांच्या भक्तांसाठी आयुष्यात कोणतंही संकट मोठं नसतं. कारण भक्तांवर स्वामींच्या कृपेचे छत्र असते आणि ते संकटांना सहज पार देखील करतात. परमेश्वराची कृपा हवी असेल तर मन, वाणी आणि कृती यांचा शुद्ध आणि पवित्र संगम करा. कारण शुद्ध आत्मा हा नेहमीच देवाच्या समीप असतो. स्वामी भक्तांनो, परमेश्वर फक्त तुमच्या प्रार्थनेच्या आवाजाने प्रसन्न होत नाही, तर ते तुमच्या मनातील भक्तीच्या शुद्धतेने आणि सेवा भावनेने प्रसन्न होतात. स्वामी महाराज सांगतात, संकट भक्ताच्या श्रद्धेची परीक्षा घेतात, पण जो भक्त दृढ राहतो
त्याच्यासाठी ती संकट पुढे जाऊन आशीर्वादात परिवर्तित होतात. स्वामींच्या मार्गावर चालणाऱ्या भक्ताला कुणीही पराभूत करू शकत नाही, कारण त्याच्या मनगटाला स्वामींच्या शक्तीचा आधार असतो आणि त्याच्या पावलांना आशीर्वादाची दिशा मिळते. भक्ती ही मनापासून केलेल्या कर्मांमध्ये दिसली पाहिजे, कारण केवळ नामस्मरण पुरेसं नाही, तर भक्ती कर्मात उतरली नाही तर ती केवळ शब्दांपुरतीच राहते. म्हणून भक्ती ही कर्मात उतरली पाहिजे. ज्याचे कर्म शुद्ध आहे, परमेश्वर त्याला कधीच एकटं पडू देत नाही. म्हणून तुमचे कर्म नेहमी पवित्र ठेवा. स्वामी भक्तांनो, जे काही करतोय ते परमेश्वराच्या कृपेने करत असू तर नक्कीच परमेश्वरावर आपला पूर्ण विश्वास असेल. स्वामी भक्तांनो, देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण देव म्हणजे असा एक दीप आहे जो अंधकारमय मार्गावर प्रकाश टाकतो आणि संकटाच्या काळात आधार देतो आणि जीवनाला दिव्यता आणि शांततेचा मार्ग दाखवतो. स्वामींच्या नामस्मरणानेच तुमच्या जीवनातील दुःखांचे ओझे हलके होते, कारण जेव्हा तुम्ही मनोभावे स्वामींच्या चरणी समर्पित होता तेव्हा तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचं उत्तर तुमच्या श्रद्धेच्या सामर्थ्यातूनच मिळतं. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या हातात राहत नाही तेव्हा ती स्वामींच्या चरणी सोपवा, कारण स्वामी महाराज म्हणजे परम नियंता आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही तुमच्या नियतीला आकार देऊ शकत नाही. परमेश्वर तुमच्यासाठी नेहमीच सर्वोत्कृष्ट नियोजन करतात, पण ते समजण्यासाठी तुमच्या मनाला श्रद्धेच्या प्रकाशाने प्रकाशित करण्याची गरज आहे, अन्यथा संधी समोर असताना अडथळ्यांसारखी वाटू शकते. स्वामी महाराज सांगतात, भक्ती ही फक्त मंत्रांमध्ये नसून ती तुमच्या आचार विचारांमध्ये असावी, कारण खरी भक्ती ही कर्मात प्रतिबिंबित होते आणि जेव्हा तुम्ही सत्यतेने वागता तेव्हा तुमचं संपूर्ण जीवन परमेश्वराचं एक सुंदर स्रोत बनतं. स्वामींच्या कृपेने आयुष्य फुलतं, पण त्यासाठी संयम, श्रद्धा आणि निस्वार्थ भाव आवश्यक आहे, कारण ज्याचं मन स्थिर आणि शुद्ध आहे त्यालाच देवाच्या उपस्थितीचा खरा अनुभव येतो. स्वामी महाराज सांगतात की तुम्ही जेव्हा दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करता तेव्हा परमेश्वर तुमचं भलं करणं हे त्यांचं उत्तरदायित्व मानतो. त्यामुळे कधीही कोणाला दुःख देऊ नका, कारण तुम्ही जसे कर्म कराल तसेच परिणाम तुम्हाला परत मिळतील. परमेश्वराचं स्मरण म्हणजे एका वादळात स्थिर राहण्याची ताकद आहे. जेव्हा सगळ्या दिशांनी वाऱ्याचे झोत येतात तेव्हा फक्त भक्तीचा आधार असतो, जो तुम्हाला अडचणींमधून काढतो आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. स्वामी भक्तांनो, जीवनात किती अडथळे आले तरी त्यांना सहन करण्याचं सामर्थ्य परमेश्वर देतात, पण त्यासाठी तुमच्या मनात श्रद्धेचा दीप अखंड प्रज्वलित ठेवला पाहिजे, कारण जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत तुमचं जीवन यश आणि आनंदाने भरलेलं असेल. स्वामींच्या कृपेमुळे तुम्ही कितीही मोठ्या संकटातून जात तरीही अखेर तुम्हाला आनंदाचा आणि समाधानाचा प्रकाश दिसेल, कारण भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्याला कधी अंधारमय वाटा अडवू शकत नाहीत. स्वामी महाराज सांगतात, प्रत्येक परिस्थिती ही तुमच्या विश्वासाची परीक्षा असते, त्यामुळे संकट आल्यावर घाबरू नका. ती तुमच्या श्रद्धेच्या सामर्थ्याची कसोटी घेण्यासाठी आलेली असतात. स्वामींच्या नामस्मरणाने तुमच्या मनात सकारात्मकता निर्माण होते आणि त्या सकारात्मकतेमुळे तुमच्या जीवनात यश, शांतता आणि समाधानाचं वातावरण तयार होतं. परमेश्वराच्या चरणी समर्पण म्हणजे आयुष्याला एक नवी दिशा देणं आहे, कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या अहंकाराचा त्याग करता तेव्हा तुमच्या जीवनात खरी भक्ती आणि समाधान प्रकट होतं. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला संकट जरी आली तरी त्याचं रक्षण करण्यासाठी स्वतः परमेश्वर त्याच्या सोबत असतात. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनातील सर्व अडचणी म्हणजे फक्त एक परीक्षा आहे. जर तुम्ही त्या श्रद्धेने पार केल्या तर परमेश्वर तुम्हाला जे देईल ते तुमच्या कल्पने पलीकडचं असेल. स्वामी भक्तांनो, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा, त्यांना मदत करा, कारण कोणालाही आधार दिला की परमेश्वर तुमच्यावर त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करतात आणि तुमचं आयुष्य सुख समाधानाने भरून टाकतात.
स्वामींच्या कृपेने तुमचं प्रत्येक पाऊल योग्य दिशेने जाईल, पण त्यासाठी तुमचं मन स्वच्छ, विचार पवित्र आणि श्रद्धा अढळ असणं गरजेचं आहे. स्वामी महाराज सांगतात, जोपर्यंत तुमचं हृदय भक्तीच्या प्रकाशाने उजळत नाही तोपर्यंत कोणती बाह्य संपत्ती तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. त्यामुळे आध्यात्मिक संपत्ती मिळवण्यासाठी सतत स्वामींच्या नामस्मरणात राहावं. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावरील अढळ विश्वास आणि श्रद्धा हेच तुमचं शस्त्र आहे. त्याचाच उपयोग करून आयुष्य जगा. कधी तुम्हाला हरावं लागणार नाही, अपयश पत्करावं लागणार नाही. आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि ज्या स्वामी भक्तांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या स्वामी भक्तांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.